वहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। भगवत गीता। गीत। गीता। गीत आणि कथन याच्यामध्ये फरक काय? कथन मोठं असतं, ते करायला वेळ लागतो, समजायला वेळ लागतो. पण गीत, गीत म्हणजे कुठलाही मेसेज संक्षिप्त मध्ये प्रभावीप्रमाणे मांडण्याचा प्रकार. जेव्हा आपण भजन ऐकतो तेव्हा आपल्याला भगवंतांचं नामस्मरण लगेच होतं. पण ते जर कथा ऐकत बसलं तर कथेमधून ते घेता घेता बराच वेळ निघून जातो आणि तितक्या वेळ आपलं कॉन्सन्ट्रेशन राहीलच याची काही गॅरंटी नाही. म्हणून गीत, कवी, कवी म्हणजे काय? कवी कविता लिहितो, गीत लिहितो. म्हणजे काय करतो? कवी याला सर्वज्ञ म्हटलेला आहे. संस्कृतमध्ये कवी या शब्दाचा अर्थ सर्वज्ञ आहे. म्हणजे काय? इज वेल नोन, वेल वर्स टू एव्हरीथिंग. ही नो एव्हरीथिंग. He has got capability to present it precisely, concisely. तो कवी. भगवत गीता, श्रीमद भगवत गीता. गीत आपण बघितलं, गीता म्हणजे गीत, गीत मांडणे. भगवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी मांडलेलं गीत. आणि भगवंत कसे आहेत? श्रीमद, श्रीमद भगवत गीता. श्री जे सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, पूजनीय आहेत, त्याला श्री म्हणतात. असे सर्वज्ञ महान महापुरुष त्याला श्री म्हणतात. श्री मद अशा श्रींनी स्वतः म्हणजे भगवंत यांनी स्वतः दिलेलं गीत, सांगितलेलं गीत. म्हणून या ग्रंथाचं नाव श्रीमद भगवत गीता असं पडलेलं आहे. ही गीता, हे गीतेचे 700 श्लोक म्हणजे संपूर्ण उपनिषदांचं सार आहे. 99% मेसेज जो उपनिषदांद्वारे दिला जातो तो या 700 श्लोकांमध्ये भरलेला आहे. म्हणून याला गीत म्हणतात. उपनिषदांचे श्लोक 16,000 पेक्षा जास्त आहेत. त्या 16,000 पेक्षा जास्त श्लोकांचा संक्षिप्तपणे मांडणी या 700 श्लोकांमध्ये केलेली आहे. मोक्ष प्राप्तीसाठी प्रस्थानत्रयी ही पद्धत सर्वश्रुत आहे. सनातन धर्मामध्ये ही मोक्ष प्राप्तीसाठीची सर्वात इफेक्टिव्ह प्रोसेस म्हटली जाते. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? पहिल्यांदा उपनिषद, ज्याला श्रुती म्हणतात. उपनिषदामधून तुम्ही श्रवण करा, ज्ञान प्राप्त करा. त्यानंतर भगवद्गीता म्हणजे स्मृती, त्याचं जे काही सार आहे
ते तुम्ही स्वतःच्या स्मृतीमध्ये ठेवा, म्हणजे स्वतःमध्ये बिंबवा. थोडक्यात नॉलेज तुम्हाला उपनिषदांपासून मिळेल, परंतु विजडम तुम्हाला भगवद्गीतेपासून मिळेल. स्मृती लक्षात ठेवायचं, प्रत्यक्ष उपयोगात आणायची गोष्ट म्हणजे स्मृती. आणि तिसरं म्हणजे काय? ब्रह्मसूत्र. श्रवण आणि स्मृती. श्रवण केल्यावर मनन केल्याने तुमच्या स्मृतीमध्ये राहील, तुमच्यामध्ये बिंबेल. त्याच्याबद्दल जर काही संशय राहिला तर तो संशय घालवण्यासाठी जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र लिहिलेत. त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही या दोघांमध्ये नाही ते ज्ञान देण्यात आलेलं आहे, जेणेकरून जो विजडम तुम्ही प्राप्त केला, जे विज्ञान प्राप्त केलं, जी अक्कल हुशारी प्राप्त केली, जी विद्वत्ता प्राप्त केली, तिच्या उपयोगामध्ये तुमच्या मनामध्ये कुठलाही संशय राहणार नाही, द्वैतभाव राहणार नाही. म्हणून उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र याचं अध्ययन याला प्रस्थानत्रयी म्हणतात. आणि याचं अध्ययन जर तुम्ही सारखं सारखं केलं, कुठल्याही प्रकारचा संशय न ठेवता, अनन्य चिंतयंत जे भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, दुसरी कोणतीही चिंता न करता, चिंतन न करता जर तुम्ही केलं तर हळूहळू तुम्ही मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचा. डझंट मॅटर व्हेअर यू आर, व्हॉट यू आर, डझंट मॅटर हू यू आर. ज्या क्षणी तुम्हाला हे सत्य कळलं, त्या क्षणापासून जर या सत्याचं तुम्ही मार्गदर्शन घेऊन जर आयुष्य जगायला सुरुवात केली, तर निश्चितच कधी ना कधी तुम्ही मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचा. आता तुम्ही म्हणाल, गुरुजी माझं एवढं सुंदर आयुष्य चालू आहे, आपण म्हणतो, मग कशाला उगाच हे मोक्ष वगैरे पाहिजे, अननेसेसरी. तुम्ही ह्याच्यात जर काही मला करेक्शन करता येत असेल तर तेवढं सांगा, आय विल ऍक्सेप्ट इट. मनुष्य म्हणजेच देव, म्हणजेच ब्रह्म. अहम ब्रह्मास्मी. 4 ब्रह्मवाक्य आहेत जे वेदांचा संपूर्ण सार. प्रथम प्रज्ञामन ब्रह्म. जे ब्रह्म म्हणजे काय? ही प्रज्ञा आहे, ही जाण आहे, ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व तुम्हाला कळतं. जे काही तुम्हाला कळतं ती प्रज्ञा म्हणजेच ब्रह्म. हे सत्य तुम्ही जाणा. त्यानंतर तत्त्वम, अशी तुमच्यामध्ये असलेलं ब्रह्मतत्व, आत्मतत्व आणि तत्, ते ब्रह्म, हे एकच आहे, हे काही वेगळं नाही आहे, ते तेच आहे. याला उपदेश वाक्य म्हणतात. इथपर्यंत तुम्हाला एक्सटर्नल रिसोर्सेसचा उपयोग होतो, म्हणजे श्रवण. श्रवण इथपर्यंत आहे. प्रज्ञानम ब्रह्म, याच्याद्वारे तुम्हाला कळेल ब्रह्म म्हणजे काय. थोडक्यात श्रुती, जे श्रवण करायचंय म्हणजे काय? उपनिषद. आणि स्मृती, तत्त्वम अशी. तत् आणि त्वम एकच आहे. हा उपदेश स्मृतीमध्ये ठेवणे, आपल्यामध्ये बिंबवणे म्हणजे भगवद्गीतेचं खरं ज्ञान ग्रहण करणे. हे इतकं शुद्ध आहे, पाण्यासारखं शुद्ध आहे. पाण्यात तुम्ही कुठलाही रंग मिळवा, पाण्याला तो रंग येतो. पाण्यात कुठली टेस्ट टाका, कुठली चव टाका, पाणी ती चव घेते आणि तुमच्यापर्यंत पोहोचत. पाण्याशिवाय तुम्हाला चव कळतच नाही. इतकं शुद्ध ज्ञान आहे. ते ज्ञान तुम्ही या जगामध्ये उपयोगात आणा, संसारिक कर्म करण्यासाठी किंवा मोक्षप्राप्ती करण्यासाठी, कशासाठी उपयोगात आणा. परंतु मनुष्य म्हणून तुमचा जन्म झालेला आहे आणि केवळ माणसालाच बुद्धी आहे, इतर कोणत्याही प्राण्याला नाही. म्हणून मनुष्य या सृष्टीतील सर्वोत्कृष्ट प्राणी आहे आणि तो असा घडवलेला आहे. कशासाठी? इट्स अ फायनल स्टेज टू रीच टुवर्ड्स मोक्ष प्राप्ती.
इतर प्राण्याला शक्य नाही, केवळ मनुष्याला शक्य आहे मोक्ष प्राप्त करणं. थोडक्यात स्वतः मी माझ्यासाठी सोडून दुसऱ्या कोणाचा तरी विचार करणार, कोणी, आपला फॅमिली मेंबर असो, परिवारातील असो, सोसायटीतील असो, शेजारी पाजारी असो, देशातील असो, जगातील असो, कोणी मनुष्य याचा विचार सुद्धा करण्यासाठी तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे. का? कारण तुमचं आयुष्य इतकं सेल्फ सेंट्रिक आहे, कळत न कळत तुम्ही त्या पाशामध्ये जोडले जातात. आणि सदैव तुम्ही विचार कसला करता, मी, माझा, माझ्यासाठी, माझे. मी माझ्यासाठी सुद्धा करत नाही, माझे, माझ्या लोकांसाठी मी करतो, यांच्यासाठी करतो, त्यांच्यासाठी करतो. आपण त्याला गरज नसली तरी तुम्ही करता ना. एक जस्ट उदाहरण दिलं. गरज आहे का नाही हे पाहत नाही, तुम्हालाच वाटतं की मी त्याच्यासाठी करतो, मी त्याच्यासाठी करावं, त्याला आवश्यकता आहे, पण त्याला वाटलं पाहिजे ना त्याची आवश्यकता आहे. ज्ञानाचं महत्वाचं तत्व आहे, ज्ञान हे दिलं जात नाही, ज्ञान हे घ्यावं लागतं. जर समोरच्याची इच्छा असेल तर तो घेईल. तुमचा जो काही सल्ला आहे, तुमचं जे काही देणं आहे, समोरच्याची इच्छा असेल तर तो तो प्राप्त करेल, तर तो घेईल, तर त्याला मिळेल, तर त्याला उपयोगात येईल. जर त्याची इच्छाच नसेल, त्याला त्याच्याबद्दल काही जाणच नसेल, तुम्ही कितीही सांगा काय उपयोग आहे. अर्जुनाला काय कळत नव्हतं. जर तुम्ही प्रामापेशी भगवद्गीता सो कॉल्ड व्हॉट्सअपवरनं किंवा युट्यूबवरनं पाहिली तर कित्येक भाष्य मिळतात, टीका मिळतात, पण व्हॉट इज अ डेप्थ? इट्स जस्ट अ शॅलो वॉटर. It will float you and your life will be up and down along with those waves which has got no depth. पण भगवद्गीता तशी नाही आहे. पण सांगणाऱ्याला ते माहिती आहे का? तुम्ही तितकंच सांगू शकता जितकं तुम्हाला येतं. बाकी नाही तर काय, बकरी ब्या 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 करते, कुठेतरी ऐकते, काहीतरी पाहते आणि ब्या 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 करत राहते. तसा सो कॉल्ड विद्वानांचा आहे. आज तुम्ही युट्यूब ओपन बघा, काय काय व्हिडिओज येतात. महापुरुष ज्याचा आणि अष्टवक्र गीतेचा काही संबंध नाही, एक उदाहरण देतोय, त्याचं AI मध्ये जनरेटेड छान प्रवचन असतं, अष्टवक्र गीता. अरे, त्याच्या फिलॉसॉफीमध्ये इतक्या वर्षात कुठेच अष्टवक्र गीतेचा उल्लेख नाही, गीतेचा उल्लेख नाही. फॉलोअर्स, आणि फॉलोअर्स साधे सुधे नाही हो, मिलियन्स मध्ये असतात. खरे का खोटे भगवंत जाणे. पण आज अवेलेबल काय, माणसाकडे वेळ किती आहे? काहीच नाही. AI, AI का जमाना है भाई. जो कुछ भी पता है चाहिए, की इन करो, यू विल गेट द आउटपुट. तुम्ही टाकला अष्टवक्र गीता, तुम्हाला काय येईल? ओशो रजनीश काय म्हणतात, किंवा हे काय म्हणतात, ते काय म्हणतात, ते काय म्हणतात. पण कुठेतरी त्यांच्या लिटरेचरमध्ये आतापर्यंत यांचा उल्लेख आहे का? आणि कुठेतरी यांची फिलॉसॉफी आणि त्यांची फिलॉसॉफी मॅच होते का? पण काय नाही. लोकांना काय माहिती असतं, अरे अष्टवक्र गीता, अरे भगवद्गीता, अरे हे मला केलं पाहिजे, ते मला केलं पाहिजे. ते पॉप्युलर वर्ड्स घेतात, टाकतात AI मध्ये, जे येतं ते पाहतात आणि तेच सत्य मानतात, कारण त्यांना दुसरं माहीतच नाही. कसं खरं वेदांताचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे? व्हॉट एफर्ट्स दे टेक टू रिच टू द बॉटम ऑफ द लाईन, बॉटम ऑफ द ओशन? दे आर जस्ट मूव्हिंग ऑन रिपल्स अँड दॅट्स देअर लाईफ. तेच त्यांचा विषय आहे, त्याच्या पलीकडे तर पाहूच शकत नाही. भगवद्गीता टाका, काय येतं? जी कलड आणि स्वस्तातल्या गीता आहेत,
उघडून बघा काय भगवद्गीतेत कळतं वाचल्यावर. किती वेळ वाचू शकता तुम्ही? आणि वाचल्यानंतर तुम्हाला काय मिळालं याचं तुम्ही अवलोकन करता का? केवळ खातच जायचं, पचतं नाही पचतं, गरज आहे नाहीये काहीच नाही पाहिजे. सो व्हॉट विल हॅपन अल्टिमेटली? यू विल सफर. नोबडी एल्स विल सफर. एव्हरीबडी एल्स विल गेन ड्यू टू युअर फुलिशनेस. तुम्हाला ठरवायचं तुम्हाला काय पाहिजे, तुमच्यासाठी काय योग्य. पण योग्यपर्यंत कसं पोचा? जे योग्य रिसोर्सेस आहेत वेदांताच्या ज्ञानाचे, तिथपर्यंत तुम्ही पोचतात का? आणि जो तुम्हाला बटनवरती ए मध्ये दिसतो तो खरोखर गुरु होण्याच्या लायकीचा आहे का? आणि तुम्हाला माहिती का काही त्याच्याबद्दल? तुम्ही गेलात का? क्रॉस व्हेरीफाय केलंय का? खाताना सुद्धा आपण 10 वेळा विचार करतो, अरे हे कसं असेल, याच्यात तिखट असेल का, मिरची असेल का? जस्ट एक्झाम्पल, किती विचार करतो आपण? आणखी उसातला किती वेळ विचार, मी काय कपडे घालतो आणि काय बोलतो आणि काय खातो याच्यावर आपण देतो 95%. आणि हे करण्यासाठी, योग्य बुद्धिमत्ता प्राप्त करण्यासाठी आपण किती वेळ देतो? बॅलन्स 5% मधल्या 1% सुद्धा नाही. जी बुद्धिमत्ता इफिशियंटली तुमचं हे सर्व अटायर मेंटेन करेल, सो कॉल्ड, तिच्यासाठी आपण काय करतो? त्यातल्या त्यात जेव्हा आपण जगापासून, जग आपल्याला रिजेक्ट करतो, तेव्हा आपण तेवढ्यापुरतं विचार करतो आणि मोबाईलमध्ये राहतो. मोबाईलच्या पलीकडे जातच नाही. आता बघा तुम्ही, यू मूव्ह एव्हरीवेअर. प्रत्येक जण स्थितप्रज्ञासारखं मोबाईल घेऊन टिक 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 करत असतो. त्याचं आयुष्यच मोबाईल आहे. आणि मोबाईल काय, थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे सर्च केलेलं असतं अमेझॉनवरती वगैरे वगैरे, त्याच्याच सर्व जाहिरात येतात आणि त्याच्याच सर्व रिलेटेड आर्टिकल तुम्हाला दिसतात. सो व्हॉट इज युअर लाईफ? हू गव्हर्न्स युअर लाईफ? तुम्ही तुमचं आयुष्य कोणाच्या हातात देताय? अँड वेअर आर यू? वेअर इज युअर आयडेंटिटी? यू सेल युअर सेल्फ फॉर नथिंग, जस्ट फॉर कम्फर्ट. बटन दाबलं की यायला पाहिजे. या कम्फर्टसाठी तुम्ही स्वतःचं सर्व काही अर्पण करता आणि तुम्हाला कळतही नाही की तुम्ही स्वतःचं देऊन टाकलं ते. यू नॉट अंडरस्टँड. यू आर नॉट ॲट फॉल्ट. दिस जनरेशन इज नॉट ॲट. यालाच कलियुग म्हणतात. कली कुठे बाहेर नाही आहे. कौरव पांडव कुठे बाहेर नाही आहेत. कौरव हे तुमच्यामधील दृष्ट विचार म्हणजे वासनायुक्त विचार. दृष्ट म्हणजे वाईटच असं नाही, कोणतेही वासना निर्माण करणारं, रजसिक आणि तमसिक वासना निर्माण करणाऱ्या विचारांना कौरव असं प्रतीक मानलेलं आहे. आणि पांडव म्हणजे तुमच्यामधील चांगले विचार, सात्विक विचार. कौरव 100 आहेत, पांडव 5च आहेत. आणि या कौरव पांडवांच्या युद्धाला पांडवांना मार्गदर्शन करणारं कोण आहे? तुमची बुद्धी. आणि कुरुक्षेत्र म्हणजे काय? तुमचं मन. बघा, हे युद्ध बाहेर नाही आहे, हे युद्ध तुमच्यामध्ये आहे. आणि तुम्हाला हे युद्ध जगामध्ये रोज लढायचंय, क्षणोक्षणी लढायचंय. त्यामुळे कसं तुम्ही म्हणता की या ज्ञानाचा माझा संबंध नाही? जर तुम्हाला रोग झाला आणि तुम्हाला कळलंच नाही मला रोग झालाय, कशातला प्रकार आहे, जेव्हा तुम्ही म्हणता मला हे माहितच नाही. पण ऍटलिस्ट आपली बेसिक, आपल्याला जेव्हा कळतं की अरे आय एम नॉट कम्फर्टेबल, मला काहीतरी त्रास होतोय, तेव्हा आपली स्वतःची जबाबदारी आहे जाणून घेणं, अरे मला त्रास काय होतोय. ऍटलिस्ट इन्व्हेस्टिगेट करणं आणि स्वतःसाठी का होईना करणं, ही आपली जबाबदारी. या नाशवंत शरीरासाठी, या सतत बदलणाऱ्या शरीरासाठी किती कष्ट आपण घेतो. आणि जे युगो न युगो, जन्मो न जन्म आपल्या बरोबर येणारे त्या वासना, त्या चांगल्या राहण्यासाठी आपण काय कष्ट घेतो आणि आपण काय करतो? पेटी थिंग्स.
आणि आपण म्हणतो वेळ नाही. आय एम बिझी. बिझी फॉर व्हॉट? फॉर पेटी थिंग्स? तुम्ही स्वतःसाठी जर वेळ काढला नाही, तुम्ही जर म्हटलं माझे आपतेष्ट आहे, हे काय काय, हे मुलं आहेत, हे सोसायटी आहे, हे ते, अरे पण तुम्ही कुठे आहात? तीच गोष्ट अर्जुनाची. अर्जुन म्हणतो काय, हे माझे काका आहे, माना आहेत, बाबा आहेत, काका आहेत, आजोबा आहेत, गुरु आहेत. तुम्ही त्याच्यातच बिझी आहात. तुम्ही विचार करता कुठे? तुम्ही विचारच करत नाही. यू आर ऑलवेज बिझी. हु इज ॲट अ लॉस? अल्टिमेटली यू लूज. जगाला तुमच्याशी काय देणं घेणं आहे? यू हॅव टू थिंक अबाउट युअर सेल्फ. आणि आपण तेच करत नाही. आपण स्वतःचाच विचार करत नाही. आणि जास्तीत त्यातलं ते स्वतःचा विचार करायला गेलं तर शरीर आणि मनाचा विचार करतो, बुद्धीचा सुद्धा विचार करत नाही. हे ज्ञान तुमच्या बुद्धीला योग्य प्रकारे जगात उपयोगात आणण्यासाठीच ज्ञान आहे. असं काही आवश्यकता नाही 700 श्लोक कळलं पाहिजे. एक जरी कळला, काही जरी कळलं, वाचत राहा, ऐकत राहा. शेवटी तुमच्यामध्ये काहीतरी तर मुरेल. आपण सो कॉल्ड बॉलिवूड हॉलिवूड पाहतो, ज्याच्यामध्ये आपण वेळ इन्व्हेस्ट करतो. सो कॉल्ड टीव्ही पाहतो. काय हॅमरिंग? तीच तीच गोष्ट सारखी सारखी ऐकवली ऐकवली तर आपल्याला वाटत अरे ह्याच्यात काहीतरी आहे, आणि आपण त्याच्यात वेळ देतो. दॅट्स हॅमरिंग प्रिन्सिपल. सेम प्रिन्सिपल युटिलाइज ओव्हर हिअर. अनलेस यू हॅमर युअर सेल्फ. काय आहे आपलं मन, शरीर, मन, बुद्धी, हे जगामध्ये इतकं गुंतलेलं आहे की आपल्याला कळतच नाही आपण काय करतोय. सो कॉल आपली स्थूल बुद्धी म्हणते अरे मी करतो, मी करतो, मी त्या मी मध्ये तुम्ही स्वतः आता बुद्धी, ते जीवतत्व कुठे आहे? यू जस्ट फॉरगेट युअर इनर सेल्फ अँड थिंक अबाउट द होल वर्ल्ड. तेच भगवद्गीतेत सांगितलंय. नो अबाउट युअर सेल्फ. तुम्ही जर स्वतःला जाणलं, जीवात्मा सोडा, आत्मतत्व सोडा, तुमच्यामधला आत्मा सोडा, ते सोडून स्वतःच्या वासनांना जरी जाणलं आणि जगामध्ये योग्य प्रकारे कर्म करायला सुरुवात केली, तरी सुद्धा संसारात तुम्हाला यश समृद्धी मिळेल. तुम्ही श्रीमंत बनाल. या संसारिक जगतातील सुखदुःख तुमच्या पायावरशी लोळून घेतील. पण भगवंतांनी अर्जुन जेव्हा शरण येतो, थोडक्यात या सर्व परिस्थितीतून बाहेर जातो, स्वतःला जाणतो, आणि जेव्हा त्याला कळतं की अरे आय हॅव गॉट इनसफिशियंट नॉलेज, तेव्हा तुमचं पहिलं कर्तव्य काय, जे अर्जुनाने केलं ते करा. गुरु शोधा आणि त्याला शरण जा. पण तुमची गुरुवर श्रद्धा पाहिजे. गुरु काय खातो, काय पितो, कसा राहतो, कुठे जातो, हे बघू नका. गुरु काय ज्ञान देतो याला महत्व आहे. संत कबीरांचा फार प्रसिद्ध दोहा आहे, जात न पूछो साधु की, पूछ लिए जो ज्ञान, मोल करो तलवार का, पड़े रहने दो म्यान कबीरा, पड़े रहने दो म्यान. तुम्हाला तलवारशी महत्व आहे, तुम्ही त्या मॅनकडे का पाहता ज्याच्यामध्ये ते ठेवतात? तसं साधूच्या बाकीच्या गोष्टीकडे काय पाहता? त्याचं ज्ञान बघा ना. तुमचं ऑब्जेक्ट काय आणि तुम्हाला काय पाहिजे? ज्ञान. ज्ञान असलं तर इट्स अ सेल्फ, दी होल बॉडी इज सेल्फ सस्टेनिंग. काहीच गरज नाही, तुम्ही स्वतःहून त्याचा उपयोग करून तुमचं आयुष्य बदलवू शकता. तुम्हाला सारखं सारखं एक्सटर्नल रिसोर्सेसची गरज नाही. अरे हे यश मिळत नाही, या गुरुजींकडे जा, हे होत नाही, या गणपतीला गाठा, त्याला गाठा, त्याला नैवेद्य दाखवा, असं करा, तसं करा, या तीर्थक्षेत्राला गरजच नाही ना, तुमच्यामध्येच आहे सगळं. ते तत्वम अशी एकच आहे, त्वम दुसरीकडे नाहीये. तत् तो तत्वम मध्येच आहे. त्वम दुसरीकडे नाहीये, तत् तुमच्यामध्येच आहे.
सत्तत्वम असी, तो तोच आहे, सर्वत्र तोच आहे, हे सत्य जाणा. आणि तुमचं कर्तव्य काय हे जाणा. आणि मनुष्य काय करू शकतो? फक्त कर्म करू शकतो. म्हणून भगवंतांनी हे सर्व ज्ञान दिल्यानंतर ज्ञानयोग आणि कर्मयोगाबद्दल समजून सांगितल्यानंतर पुढे कर्मयोग या अध्यायामध्ये कर्म कसं करायचं, योग्य कर्म कसं करायचं हे स्पष्ट करतात. अर्जुनाच्या मनामध्ये जी शंका आहे, मी नक्की काय करू, माझ्यासाठी योग्य काय, युद्ध करू का संन्यास पत्करू? आपण जर पूर्ण माहिती नसेल आणि जर विचार केला तर आपल्याला वाटतं काय साधी गोष्ट आहे, कळायला पाहिजे अर्जुनाला, तो क्षत्रिय युद्ध करायला पाहिजे, की एवढी साधी गोष्ट कळत नाही. इट्स नॉट लाईक दॅट. अर्जुन काही रस्त्यावरनं उठून आलेला नव्हता. त्याने गुरुकुलामध्ये जाऊन प्रत्यक्ष कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांकडनं योग्य आचार्यांकडनं ज्ञान घेतलेलं होतं वेदांचं. तो वेदांमध्ये पारंगत होता, त्याला कळत होतं भगवद्गीता म्हणजे काय. भगवद्गीता नाही पण त्याच्या आधीचं उपनिषद तो शिकलेला होता. आता जे श्रुती म्हणतो आपण, जे ज्ञान, जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे गुरु हत्या निषिद्ध आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. ते भला मोठं पाप आहे. आणि आपले जे वंशज आहेत त्यांचं सुद्धा हत्या करणे हे सुद्धा पाप आहे. म्हणून अर्जुन मागे हटत होता. त्याला कळत नव्हतं असं नाही, त्याला कळत होतं. पण तो काय म्हणत होता, तो काय समजत होता की अरे हे असं राज्य जगायची, मला राज्याची काय गरज आहे, लेट अस फॉरगेट इट. आणि हे पाप घेऊन मी कसा जगू शकतो? गुरु हत्येचं पाप, माझ्या वंशजांच्या हत्येचं पाप, हे घेऊन मी जगू शकत नाही. हा अर्जुनाचा प्रश्न होता. हे आपतेष्ट जे माझ्यासाठी जगले, मी ज्यांच्यासाठी जगलो, त्यांची हत्या करून हे राज्य जरी मिळालं, हे सुख मिळालं तरी मी उपभोगू शकतो का? ते या पापावरती आधारित सुख असेल, त्यापेक्षा हे सुखही नको ना मला. आणि त्यांची हत्याही सांगू नको भगवंता. आणि भगवंतांना जनार्दन म्हटलेलं आहे. जनार्दन म्हणजे काय? जनाचं उद्धार करणारा, जनतेचा विचार करणारा. आणि कुरुनंदन म्हटलेलं आहे, कुरुवंशाचा उद्धार करणारा. केशिनी सुदन म्हटलेलं आहे. हे विशेषण का म्हटलेले आहेत? अर्जुन म्हणतो भगवंता तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही जगद्गुरु आहात, तुम्हाला कळतंय हे पाप आहे तरी तुम्ही हे पाप करायला मला का सांगता? परंतु हे जे ज्ञान आहे वेदांचं, जसं मगाशीच मी सांगितलं, श्रुती स्मृती ब्रह्मसूत्र, हे तुम्ही ऐकता, तुम्हाला वाटतं मला येतं, पण ते येत नाही अनलेस यू प्रॅक्टिस इट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तसं अर्जुनही शिकलेला होता पण प्रत्यक्ष ज्ञान उपयोगात आणलं नव्हतं. म्हणून हो, गुरु हत्या करणं पाप आहे, आपल्या महान वंशजांची हत्या करणं पाप आहे. परंतु त्यांची हत्या केव्हा अलाउड आहे? जेव्हा ते अधर्म करतात तेव्हा. ज्या क्षणी ते अधर्माची साथ देतात किंवा स्वतः अधर्म करतात त्या क्षणी त्यांचे हे सर्व शिल्ड आहे, इट ड्रॉप्स डाऊन. त्याच्यासाठी अख्खं महाभारत दिलेलं आहे. पण अर्जुनाला भगवंतांनी सुरुवातीलाच सांगितलं असतं तर अर्जुनाला पटलं नसतं. म्हणून प्रथम भगवंत तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात. आणि मनुष्य काय करू शकतो? तर केवळ कर्म करू शकतो. म्हणून कर्मयोगाने सुरुवात करतात. आणि भगवंत अर्जुनाला समजून सांगतात कर्मेंद्रियांना नियंत्रित कर. पहिल्यांदा तुझी जी कर्मेंद्रिय आहेत त्यांना नियंत्रित कर. 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थोन विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते.
जो मनुष्य कर्मेंद्रियांना संयमित करतो आणि ते करून सुद्धा त्याच्या मनातल्या मनात राहतं. काय? अरे हा विषय आता माझं राहूनच गेला. मनातल्या मनात राहतो, पण प्रत्यक्ष हे रिस्ट्रिक्ट इज ऑल इंद्रिया, दशेंद्रिय. पण मन मन नियंत्रित राहत नाही. भगवंत तेच म्हणतात, असा मनुष्य जो कर्मेंद्रियांना संयमित करतो, परंतु मनातल्या मनात इंद्रिय विषयांचा विचार करतो, त्याला विमूढ आत्मा म्हटलेलं आहे. मूढ म्हणजे काय? मूर्ख. आणि विमूढ म्हणजे काय? महामूर्ख. का? त्याला कळतं पण वळत नाही. मूर्ख म्हणजे कोण? की ज्याला ज्ञान आहे पण तो प्रत्यक्ष उपयोग आणू शकत नाही. का? कारण काही ना काही पूर्व ग्रह दूषित त्याच्यामधले विचार असतात, ते त्या ज्ञानाचा उपयोग करून देऊ शकत नाही. त्याला मूर्ख म्हणतात. असं नाही की त्याला काहीच येत नाही. पण थोडक्यात भगवंत इथे अर्जुनाला मूर्ख म्हणतात. का? अर्जुन हा ज्ञाता आहे, त्याला वेदांचं ज्ञान आहे, धनुर्विद्येचं ज्ञान आहे, तो शूरवीर आहे, महायोद्धा आहे, महावीर आहे. त्याला कळत नाही असं काही नाही, पण वळत नाही ना. कळणं आणि वळण्यामध्ये त्याची इच्छा येते, त्याच्या मनातील भ्रम येतो. माझे आजोबा, माझे गुरुजी, माझे नातेवाईक, माझे भाऊ, माझे सासरे वगैरे वगैरे जे काही कोणी आहे, हे सर्व युद्धभूमीवर आहे. यांचा सर्व वध करून मी कशासाठी करू हे सर्व? त्याच्यापेक्षा मी संन्यास पत्करेन. हा नरसंहार करून हे राज्य जरी मिळालं तरी मी उपभोगू शकेल का? भगवंत पुढे म्हणतात, यस्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभतेजुन कर्मेंद्रियो कर्मयोगो असक्तस विशिष्यते. म्हणून भगवंत प्रथम अर्जुनाला सांगता, अर्जुन, मन तुझ्या इंद्रियांना नियंत्रित करेल. म्हणून तुझ्या मनाला इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी उपयोग आण. आणि त्याच्यासाठी मनाला काय करावं लागते? आसक्ती रहित. कोणत्याही इंद्रिय विषयांशी आसक्त होऊ नका. माझं, मला पाहिजे, माझ्यासाठी, मी केलेलं, हा मीपणा काढून टाका, ती आसक्ती काढून टाका. आणि सतत कर्मयोगामध्ये, जो मागच्या अध्यायामध्ये शेवटी दिलेला भगवंतांनी 39व्या श्लोकापासून 52व्या श्लोकापर्यंत, तो कर्मयोग आचरणात आणा. म्हणजे थोडक्यात कर्म कसं करायचं जेणेकरून तुम्ही कर्माच्या प्रभावापासून परावृत्त व्हाल, हे भगवंतांनी समजून सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात, त्याचं आचरण करण्यासाठी स्वतःला व्यस्त ठेव, मन रिकामा ठेवू नये. खाली दिमाग शैतान का घर होता है, खाली नका ठेवू. कीप इट बिझी. कर्मयोगामध्ये ठेवा. निस्वार्थ कर्म करा, पण निस्वार्थ करा. मला पाहिजे, माझ्यासाठी, मी करतो म्हणून करू नका. भगवंत म्हणतो, तोच केवळ स्वतःची प्रगती करतो, तोच विशिष्यते म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, तोच श्रेष्ठ पुरुष. ते थोडक्यात वेदांत आचरण आणण्यासाठी तुम्हाला फार काही मोठी गोष्ट करायची गरज नाही. जे आहे तेच आयुष्य जगा, पण त्याच्यात काय, मी करतो, माझ्यासाठी करतो. आय एम दी क्रिएटर ऑफ दिस ऑल थिंग्स. हा मीपणा काढा आणि कर्म करा. तेच करा जे तुमचं कर्तव्य आहे. योग्य जीवन साध्यदार बनण्यासाठी करा, योग्य पौत्रांसाठी करा, तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्या करा, तुमच्या देशाच्या जबाबदाऱ्या करा, मानसिकतेची जबाबदारी पार पाडा. कर्तव्य म्हणून, मी करतो म्हणून नाही. यू आर जस्ट इन्स्ट्रुमेंट. भगवंतांनी पुढे स्पष्ट केलेलं आहे, कर्मयोगामध्ये कसं
जास्त ठेवाल ते आपण पुढील विभागात पाहूया. हरिओम तत्सत.